आज दिवसाचा शेवट आज सकाळी होईल असं कधी वाटलंच नाही बरं का. कारण की आज दिवसाची सुरुवात तर एकदम मी छान सुरू केलेली होती. कारण म्हटलं आता कितीतरी दिवस झाले यूट्यूबवरती आपण रेग्युलर नाही ब्लॉग रेग्युलर करत नाही. तर आज काहीतरी म्हटलं ठरवलं की करावं, दिवसभराचं रुटीन शेअर करावं, व्हिडिओ शूट करावेत, व्हिडिओ एडिटिंग वगैरे करून नॉर्मल आपलं रेग्युलर करायचं असं ठरवलं आणि मी कधी असं ठरवलं आणि ते कधी पूर्ण झालं असं कधी होतच नाही. काही ना काही आडवं येतच राहतं. तर इथे बघा आपण कालच्या ब्लॉगमध्ये काढलेल्या ज्या शेंगा होत्या त्याची भाजी करायला घेतली होती. तर स्वयंपाक करेपर्यंत सगळं काही नॉर्मल होतं. एकदम छान छान फिलिंग होती. सगळं आवरलं वगैरे व्यवस्थित, देवपूजा झाली, घरातलं आवरलं आणि स्वयंपाक झाल्यानंतर असं डोकं दुखायला लागलं की काय नावच नाही. कारण अख्खं डोकं तर दुखलं नाही, फक्त अर्धच डोकं दुखत होतं. आता मी फक्त कारभाऱ्यांना म्हणलं अर्धं डोकं दुखतंय, तर ते म्हणे तुला अख्खं डोकं तरी कधी की अख्खं डोकं तुझं दुखायला. तर त्यांचं हे काय असंच असतं बरं का. त्यानंतर बघा स्वयंपाक केला. स्वयंपाक झाल्यानंतर छोट्या मोठ्या क्लिप केलेल्या होत्या शूट, त्या तुमच्यासोबत शेअर करते. आय होप सो त्या तुम्ही समजून घ्याल. आणि स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर घरातलं थोडंफार होतं ते पटपट आवराआवरी केली आणि त्यानंतर निवांत झोपून घेतलं. कारण झोपल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हटलं झोपलं तर तेवढं शांत होईल. पण झोपले पण दिवसभर झोपा काढल्या तरी पण आराम पडला नाही. त्यानंतर म्हटलं आता काय आपल्याला ऑप्शन नाही, शेवटी क्लिनिकमध्ये जायलाच पाहिजे. तर इथे बघा नंतर आम्ही क्लिनिकमध्ये संध्याकाळी गेलो होतो. मस्त इंजेक्शन घेतलं, गोळ्या वगैरे घेतल्या आणि नंतर फायनली घरी आले. तर आता आजच्या दिवसाचा शेवट करायचा होता ह्या कडू गोळ्या खाऊन. त्यानंतर आवरावरी केली. नॉर्मल आमचं